माढा मतदारसंघातल्या 78 गावामध्ये फिरल्यानंतर असं जाणवलं की हा विकासापासून खूप दूर होत आहे. तर मग आपण त्या ठिकाणी त्याच भागात काम करावं असं आमच्या सर्व टीमनं, आमच्या सर्व सहकार्यांनी ठरवलं. आज तुम्हाला असं का वाटतं की माढा तालुक्याचा विकास झालेला नाही आणि खूप विकासापासून दूर आहे? ही माढा मतदारसंघात कोणत्याही गावात गेला तर कुठेही रस्ता एकही चांगला नाही. रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. कारण आज पुणे आणि मुंबईची लोक लोणावळ्याला जातात आणि लोणावळ्यामध्ये खूप मोठी गर्दी झाली आहे भुशी डॅमवरती. उद्या नवीन पर्यटन स्थळ डेव्हलप झालं तर लोकांचा ओढा वाढेल आणि विकेंडच्या कन्सेप्टमध्ये प्रत्येक दर आठवड्याला खूप मोठा कार्यकाळ आहे. आणि ह्या कार्यकाळामध्ये जे पहिल्या 5 वर्षात ते 10 वर्षात जे काम झालं त्याच्यानंतरचं जे काम होणं अपेक्षित होतं ते झालेलं दिसत नाही. माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक तुमचे समर्थक जात आहेत, इनकमिंग आउटगोईंग, याचा काय परिणाम या निवडणुकीवर होईल का? आपल्याला देखील माहिती की पवार साहेबांच्या साक्षीत माझा प्रवेश झाला होता. आमच्या सहित सगळे एका बाजूला होते पण लोकांनी मात्र पवार साहेबावर होते. ह्या निवडणुकीत देखील त्याच पद्धतीनं लोक पवार साहेबांच्या पाठीशी आहेत आणि नेते मात्र त्या ठिकाणी काहीतरी थैला उचलून एका बाजूला जाताना असं दिसतंय. जय हो महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबद्दल महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील उमेदवारांची चर्चा सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातल्या माढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि उमेदवाराबद्दलची चर्चा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ही रंगतदार अशी ठरली. एक हॉटस्पॉट म्हणून माढा विधानसभा मतदारसंघाकडं पाहिलं गेलं आणि शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी अभिजित पाटील या तरुणाला आपल्या तुतारी या चिन्हाला त्यांच्या हाती देऊन त्यांच्या पक्षाची उमेदवारी दिली. खरं तर या विधानसभा मतदारसंघात बबनदादांना उमेदवारी मिळणार, त्यांच्या चिरंजीवांना मिळणार की अभिजित आबा की जे नव्या पिढीतले आहेत, साखर कारखानदारीत ज्यांनी एक विक्रमी असं काम केलंय त्यांना मिळणार, याविषयी उत्सुकता होती आणि त्यात बाजी मारली अभिजित पाटील यांनीच. तर आज जय हो या मोहिमेत आपण भेटणार आहोत अभिजित पाटील यांना. अभिजित पाटील यांचं वैशिष्ट्य असं की आज मतदारसंघात तरुणांचे सेलिब्रिटी म्हणून त्यांचा उल्लेख, जाईल तिथं सेल्फी, जाईल तिथं अगदी शेकहँड करण्यासाठी झुंबड, अशा प्रकारचं चित्र अभावानंच निवडणुकीच्या काळात आणि राजकारणात दिसतं. ते चित्र माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं निर्माण झाल्याचं दिसतंय. अभिजित पाटील यांना आबा या प्रेमाच्या टोपण नावाने ओळखलं जातं. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आबा नमस्कार. नमस्कार. साखर कारखानदारीमध्ये तुम्ही अनेक विक्रम नोंदवले. साखर कारखानदारीच्या राजकारणात तुम्ही सक्रिय झाल्यानंतर राजकारणात येणार याची खात्री सोलापूर जिल्ह्याला होती, परंतु माढा विधानसभा मतदारसंघात तुम्ही याल असं अनेकांना वाटत नव्हतं. तुमची माढा विधानसभा मतदारसंघात एंट्री का आणि कशी झाली? आपल्या सर्व प्रेक्षकांना माझा आपल्याला नमस्कार. जसं आता साहेब आपण बोललात की विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमधून मी राजकारणामध्ये पुन्हा एकदा एंट्री केली आणि या एंट्रीनंतर जे कारखान्याचे सगळे प्रश्न मार्गी लागले आणि मग हा माझं गाव हे माढा मतदारसंघात देगाव माझं गाव आहे आणि ते 42 गावात माढा मतदारसंघ हा पंढरपूर तालुक्यातली 42 गावं
14 माळशिरस तालुक्यातली आणि माढा तालुक्यातली 78 गावं असा हा माढा मतदारसंघ. त्यात माझं स्वतःचं गाव देगाव हे माढा मतदारसंघात आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा 2 मतदारसंघात आणि मग विठ्ठल कारखान्याचा चेअरमन हा आमदार असतो ही आतापर्यंतची आलेली परंपरा. आणि मग विठ्ठल कारखान्याचा चेअरमन सभासदांनी शेतकऱ्यांनी केलं आणि मग त्याच्या पुढचं पाऊल म्हणून ह्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी उभा राहत असताना एका बाजूला पंढरपूर मंगळवेढ्याची पवार साहेबांनी कारखान्यावर आल्यावर एक कार्यक्रमामध्ये उमेदवारी अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी आदेश दिले होते आणि मग त्यानुसार काम सुरू होतं. परंतु मधल्या काही काळामध्ये मला सांगण्यात आलं की दोन्ही मतदारसंघामध्ये पक्षाचे सर्वे आले आणि दोन्हीकडे देखील मला सकारात्मक असल्यामुळं मग माझं स्वतःचं गाव मतदारसंघात आहे आणि मग कारखाना मतदारसंघात आहे आणि माढा मतदारसंघातल्या 78 गावामध्ये फिरल्यानंतर असं जाणवलं की हा विकासापासून खूप दूर होत आहे. तर मग आपण त्या ठिकाणी त्याच भागात काम करावं असं आमच्या सर्व टीमनं आमच्या सर्व सहकार्यांनी ठरवलं आणि मग आम्ही तो निर्णय घेतला आणि माढा मतदारसंघामध्ये पिंजून काढायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी माढा मतदारसंघात देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य घरातल्या एका पोराला खूप मोठा विश्वास दिला. आबा, तुम्ही असं म्हणालात आत्ता की विकासापासून खूप दूर असलेला तालुका म्हणजे माढा. खरं तर माढ्याची स्वातंत्र्यानंतरची ओळख ही दुष्काळी तालुका, ही वर्षानुवर्षे दुष्काळी असलेला तालुका. परंतु उजनी आणि सिना कोळगाव या प्रकल्पामुळं या तालुक्यामध्ये हरित क्रांती बबनदादांनी आणली अशा प्रकारचं वातावरण किंवा चर्चा ही होत राहते. आणि साखर कारखानदारीच्या माध्यमातून बबनदादांनी या तालुक्याचं चित्र बदललं हे तुम्हीही अनेक वर्ष मान्य केलेलंच असेल. परंतु आज तुम्हाला असं का वाटतं की माढा तालुक्याचा विकास झालेला नाही आणि खूप विकासापासून दूर आहे? खरं तर या काळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरणाची कुदळ मारली. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या जोडीला होते आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरणाला त्या ठिकाणी कुदळ मारल्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाला येऊन दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला सांगितलं की बा पांडुरंगा, मी तुझी पायापाशी असलेली चंद्रभागा अडवतो आणि ती आता मी तुझी चंद्रभागा शेतकऱ्याच्या दारात नेऊन शेतकऱ्याच्या शेतात नेऊन सोन्याचं दाणं पिकवण्यासाठी तिचा उपयोग करतोय म्हणून माफी देखील त्या ठिकाणी मागितलेली आपण ऐकलं. आणि मग ते धरण 1966 साली त्याचा निर्णय झाला आणि 1978 साली ते प्रत्यक्षात आपल्या इथं अडवण्यात आलं आणि त्याला उजवा डावा कालवा तयार झाला आणि मग त्याच्यातून माढा तालुक्यातच असणार हे उजनी धरण आहे. आणि माढा तालुक्याचा जो कोंडारपट्टा म्हणून भाग जो आहे, जो नदीकाठचा परिसर आहे, ह्या माढा मतदारसंघातल्या निम्मी गावं किंवा 30% गावं ही पाण्याच्या जवळ असलेली गावं होती. परंतु उर्वरित गावासाठी माढा उपसा सिंचन असेल, सिना-माढा जोड कालवा असेल, या माध्यमातून तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे साहेबांनी काम केलं. ते आम्हाला देखील मान्य आहे. परंतु हे काम करत असताना हे काम करण्यासाठी त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आणि त्याचबरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी पुढच्या काळामध्ये ह्याच्यासाठी खूप मोठा निधी दिला आणि या निधीच्या माध्यमातून हे काम मार्गी लागलं. हे पाणी आलं, पाण्याच्या माध्यमातून त्यांनी साखर कारखानदारी काढली आणि साखर कारखानदारीतनं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे एक आपल्याला देखील काम केलेलं दिसतंय. परंतु ऊस, साखर आणि पाणी ह्याच्या पलीकडे पण विधानसभेच्या आमदाराचं काम असतं. मग मुख्यत्वे हे काम झालंय, आम्ही ते नाकारत नाही. आम्ही ते काम पुढच्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा, जे झालंय ते चांगलं झालंय, ते अजून किती चांगलं करता येईल ह्या पद्धतीचा विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे. जे काम झालंय ते काम पुरेसं आहे का तर नाही.
ते काम आहे, परंतु ते काम अजून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेलं नाही. जे सीना-माडा उपसा सिंचन योजना आहे त्याची पूर्ण क्षमतेनं वापर होत नाही. अजून आरण असेल, तुळशी असेल, बैरागवाडी असेल, जाधववाडी असेल, अशा कितीतरी गावांना अजून ते पाणी पोचायचं राहिले. आज हे गावं पाण्याची प्रतीक्षा करतायत, वाट बघतायत. त्याचबरोबर आपल्याला सीना नदीवरनं खैरा उपसा सिंचन योजना जे मानेगावसाठी आहे, अशा बऱ्याच कामं करण्याची गरज आहे. आणि ते अजून शेवटच्या माणसापर्यंत पाणी त्या क्षमतेनं पोचलं नाही. त्या क्षमतेनं पोचायला पाहिजे. पोचलंय का? तर पोचलंय, परंतु सर्वदूर पोचलंय का? तर 30 वर्ष हा खूप मोठा कार्यकाळ आहे. आणि ह्या कार्यकाळामध्ये जे पहिल्या 5 वर्षात ते 10 वर्षात जे काम झालं, त्याच्यानंतरचं जे काम होणं अपेक्षित होतं ते झालेलं दिसत नाही. या पाणी आणि ऊस हे काम मान्यच आहे, परंतु पाणी आणि ऊस ह्याच्या पलीकडे देखील एक लोकप्रतिनिधीचं काम असतं. ते काम काय आहे? तर माढा मतदारसंघामध्ये किंवा माढा तालुक्यामध्ये आजची परिस्थिती कोणतंही शैक्षणिक संकुल नाही. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, ॲग्रिकल्चर असेल, कोणत्याही त्या ठिकाणी पुढच्या उच्च शिक्षणाची दारं माढा तालुक्यात खुली नाहीत. माढा तालुक्यातल्या विद्यार्थ्याला बाहेरच्या तालुक्यात जाऊन त्याचा पुढचं काम करावं, शिक्षण घ्यावं लागतं. हे शिक्षणापासून वंचित आहे. माढा शहर, जे माढा शहरामध्ये आजच्या परिस्थितीला उजनी धरण 123 TMCचं माढा तालुक्यात आहे. आणि माढा शहराला आज देखील गेल्या 1 वर्षात 31 वेळा पाणी आलं, म्हणजे 10 दिवसातनं एकदा. पाणी पोचलेलं नाही अजून. आज माढा भागामध्ये, माढा तालुक्यामध्ये जर आपण बघितलं माढ्यामध्ये, तर आरोग्याची सेवा आपल्याला साधं MRI, CT स्कॅन, डायलिसिस, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी हे देखील त्या ठिकाणी होत नाही. आणि आज तिथे एखाद्या पेशंटची इमर्जन्सी असेल तर त्याला सोलापूर, पंढरपूर किंवा बार्शीला जावं लागतं. आणि जाता जाताच कितीतरी जणांची जीव जातात. त्यामुळं आरोग्यामध्ये खूप कमकुवत आहे, नसल्यासारखंच आहे. शिक्षणामध्ये कमतरता आहे. एका बाजूला आपण पिण्याच्या पाण्यामध्ये अजून कमतरता आहे. चौथी गोष्ट अशी आहे की माढा मतदारसंघात कोणत्याही गावात गेला तर कुठेही रस्ता एकही चांगला नाही. रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. आणि त्याच्याबरोबर यांचे आमदार साहेबांचे भाऊ हे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचे भाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि सगळी कामं ते घेतात. आणि त्या कामाची, एकाच कामाची 4-4 वेळा नारळ फोडले गेले, एकाच कामाची 4-4 वेळा बिलं काढली. प्रत्यक्षात मात्र काम झालेलं नाही. असे बऱ्याच तक्रारी मतदारसंघात येतात. त्यामुळं ह्याच्यावरती देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि मग आपल्याला रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या ज्या संधी असायला पाहिजे, माढा तालुक्यामध्ये रोजगाराची संधी कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळं माढ्याला त्या ठिकाणी ह्या बेसिक गोष्टी आज होणं अपेक्षित होतं, ह्या झालेल्या नाहीत. हा देखील विकासाचाच एक भाग आहे. अजून माढा शहरामध्ये जर आपण बघितलं, माढा शहरामध्ये आज बस स्थानक अत्यंत निष्कृत दर्जाचं आहे. आज टेंभुर्णीची अवस्था तशीच आहे, मोडलीमची अवस्था तशीच आहे. आज काही शहरं म्हणून त्याला बघितलं जात नाही. आपल्या माढा तालुका, आपल्याला देखील पूर्वीचा इतिहास माहित असेल, माढा तालुक्यामध्ये मोहोळ आणि करमाळा हा मिळून एक माढा तालुका होता. आता एकाच तालुक्याचे 3 तालुके झाले, तरी देखील माढ्याची अवस्था अशीच आहे. माढ्याच्या तीर्थक्षेत्रामध्ये समावेश नाही. माढ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये रोजगार निर्मिती व्हावी असं कोणतंही काम शाश्वत झालेलं नाही. काम झालंय त्या मला मान्यच आहे, परंतु तेवढंच काम करणं म्हणजे साखर कारखान्याच्या पलीकडं विकास झालेला नाही, सर्वसमावेशक विकास झालेला नाही असं तुमचं मत आहे. तर तो व्हावा याचं तुमचं काय विजन आहे? खूप चांगला साहेब आपण प्रश्न विचारला. या आपल्या माध्यमातून मी मतदारांपर्यंत मला जे वाटतं, एकतर माढा शहर, माढा मतदारसंघाला काही पॉकेट्स आहेत. पहिलं पॉकेट माढा शहर. माढा शहराला लागून असणारी गावं, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, माढा शहरासाठी, माढ्याला आपल्याला सर्वप्रथम त्या माढा शहराचं बस स्थानक असेल, रेल्वे स्थानक असेल, सुसज्ज करावं लागेल. माढ्याच्या शहरामध्ये जिल्हा परिषदेची जागा आहे, त्याला पेरिफेरियल आपण 2000
गाड्यांचं शॉपिंग कॉम्प्लेक्स करू शकतो, 2000 उद्योजक तयार होतील. त्याचबरोबर क्रीडांगण आहे, जागा आहे, पण ते क्रीडा संकुल केलेलं नाही. हे क्रीडा संकुल आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. माढा शहर हे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संत मुक्ताई महामार्ग चौपदरीकरण 4 लेन करावं लागेल. त्यावेळेस रिधोऱ्यावरनं माढा आणि शेटपळ ही कनेक्टिव्हिटी झाल्यावर तो ऑटोमॅटिकली माढा शहराचा वेटेज वाढेल, ऑन रस्त्यावर येईल. त्यामुळं आपल्याला त्या माध्यमांना ते काम करणं गरजेचं आहे. माढा शहरात असलेले आपल्या किल्ला असेल, माडेश्वरी देवी असेल, पण माढ्याचं विठ्ठल मंदिर असेल, त्याला त्या ठिकाणी वेगळा तीर्थक्षेत्रातनं निधी आणावा लागेल. माढा शहराच्या आजूबाजूला आपल्याला त्या ठिकाणी सरकारच्या जमिनीवरती इंजिनिअरिंग, मेडिकल असे जे कॉलेजेस आहेत, ॲग्रिकल्चर, ह्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभा करावं लागतील. हा देखील भविष्यातला आमचा मानस आहे. त्याचबरोबर माढ्याच्या शेजारी एक 850 एकर जमीन सरकारची आहे, त्याच्यावरती स्मॉल स्केल मधली MIDC देखील आपण त्या ठिकाणी डेव्हलप केली तर त्या एरियाचा सर्वांगीण विकास होईल आणि माढ्याचं चित्र बदलेल. आज माढ्यात अशी परिस्थिती आहे, एखाद्या पोराचं नवीन लग्न झालं तर त्याला बायकोला फिरवायला न्यायचं म्हणलं तर बाग नाही, तर ती देखील आपल्याला करावं लागणार आहे. तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं रोजगाराच्या संधी उपलब्ध करावं लागणार. हा एक माढा पॉकेट. दुसरं पॉकेट आहे मोडणीम. मोडणीममध्ये त्या ठिकाणी तिथलं जे मार्केट कमिटी आहे, त्या मार्केट कमिटीला स्कोप देऊन आपल्याला तिथल्या जनावरांचा बाजाराला प्रोत्साहन द्यावं लागेल. बोर, टोमॅटो, कांदा येतो, त्याला मार्केट करावं लागेल. तिथे MIDC आहे, करायची प्रस्तावित आहे, MIDC डेव्हलप करावं लागेल. मोडलीमला नगर परिषद करावं लागेल. त्याचबरोबर मोडलीमच्या मेन रोडचा जो बोगद्यामुळं कनेक्ट तुटलाय त्याला करेक्शन करून घ्यावं लागेल. अशा खूप काही गोष्टी मोडलीम भागात करता येतील. उपळाई म्हणून गाव आहे, जे उपळाई अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तर उपळाईच्या मध्ये आपल्याला एक वेगळा पॅटर्न, जसा माढा पॅटर्न म्हणून आणता येईल, ज्यामध्ये आपल्या माढा मतदारसंघातले जे अधिकारी आहेत त्यांना एकत्र करून आपल्याला तिथं शासनाच्या वतीनं एक 25 एकर जागेवरती क्रीडांगण करणे. तिथं आपल्याला अभ्यासिका, हॉस्टेल्स, तिथं अभ्यास हॉल्स आणि तिथं लेक्चरर्स आणि MPSC UPSC लायब्ररी आणि तिथं MPSC UPSCचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आज जी मुलं मुंबईला, पुण्याला जात आहेत करिअर, त्याच्याऐवजी इथंच करिअर गायडन्स आणि इथं अकॅडमी चालू करणे. ह्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचं गाव, इथली माती आणि इथलं पाणी, ह्याच्यामध्ये जी चमक आहे, त्याच्यावरती आपल्याला भविष्य काळात तालुक्यातली तर मुलं तिथे येऊन शिकतीलच, परंतु जिल्ह्यातली आणि बाहेरच्या देखील राज्यातली येतील आणि त्या भागाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी एक एज्युकेशन हब आपल्याला डेव्हलप करू शकतो. करकम म्हणून मतदारसंघात एक मोठं गाव आहे, 15,000पेक्षा जास्त मतदान आहे. त्या गावाला त्या ठिकाणी नगर परिषद करणं हा एक मुख्य भाग आहे. त्याच्यामध्ये सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर करून मोडलीम, करकम आणि टेंभुर्णी नगर परिषद करून 200 कोटी रुपये निधी आणून त्या सर्वांगीण विकास करावा लागेल. करकम मध्ये काही अधिक ऑफिसेस आणावं लागतील. करकमच्या बाजूला असणारं त्या ठिकाणी एक जागा आहे जिथं पंढरपूरच्या दृष्टीनं एक उडान मध्ये एक योजना आहे सरकारची, केंद्र सरकारची, ज्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राला विमानानं जोडण्याचा एक संकल्प आहे. त्याच्यामध्ये तिरुपती बालाजी शिर्डीला जोडलंय, कोल्हापूरला देखील आता जोडलंय. आता पंढरपूरसाठी जर करकमच्या बाजूला एअरपोर्ट आपल्याला केलं तर हे उडानमध्ये झालं तर त्या भागाची इंडस्ट्री ग्रो करेल आणि मग विमानतळ देखील त्या ठिकाणी पंढरपूरच्या दृष्टीने आपली करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पंढरपूरच्या पलीकडे असलेलं मेंढापूर, उरसाळे आणि आडिव बाबळगाव ह्याच्यामध्ये 2000 एकर जमीन आम्हाला उपलब्ध होते. त्या जमिनीवरती मोठी MIDC त्या ठिकाणी करून मोठा उद्योग त्या भागात आणायचा, जेणेकरून तिथं छोटे मोठे उद्योग येतील आणि त्याचे 10-20 मुलांना रोजगार निर्मिती होईल. हा देखील पुढच्या काळामध्ये आमची संकल्पना आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी हे जंक्शनचं शहर आहे, त्या चारी बाजूने रस्ते आलेत, परंतु टेंभुर्णीची आजची परिस्थिती जर बघितली तर त्याला आता देखील म्हणावं तेव्हा स्कोप आलेला नाही. तर तिथं आपल्याला काय करावं लागेल, तर तिथं एकतर नगर परिषद करून सगळ्या डेव्हलपमेंट करावं लागतील. त्याचबरोबर टेंभुर्णी परिसरामध्ये देशामध्ये 24,000 कंटेनर ही केळी निर्यात झाली, देशात 24,000.
त्यातली 12,000 कंटेनर फक्त टेंभुर्णी भागात, म्हणजे देशाचा 50% हिस्सा तिथं आहे. त्यामुळे तिथं केळीचं उत्पादन जास्त होते. त्यामुळे केळी संशोधन केंद्र त्या ठिकाणी करून केळीवरती ज्या प्रक्रिया होणार आहेत, केळीवरती नवीन संशोधन होणार, ह्याच्यासाठी आपल्याला केळी संशोधन केंद्र गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर निर्यात केळी करण्यासाठी ड्रायफ्रूट संकल्पना आहे. ज्या ड्रायफ्रूटमध्ये सातारा आणि जालन्याला ड्रायफ्रूट झालेत, तसे ड्रायफ्रूट आपल्या टेंभुर्णी एरियात केल्यास त्या ठिकाणी आपली केळी, डाळिंब, द्राक्ष, बेदाणा, टोमॅटो, कांदा असेल, बोर असेल, कारखान्याची साखर असेल, हे सगळं निर्यात होईल. आणि ड्रायफ्रूटच्या माध्यमातून आपल्याला काय होतं तर त्या ठिकाणी ग्रेडिंग सेंटर, पॅकिंग सेंटर, कोल्ड स्टोरेज, आणि याच्यातून 20,000 मुलांना रोजगार निर्मिती होती. आणि मग हा करण्याचा आमचा मानस आहे. त्याच्यामुळे त्याची एक ओळख वेगळ्या पद्धतीने टेंभुर्णीची बघितली जाईल आणि इतर रोजगाराच्या देखील संधी आपल्याला उपलब्ध होतील. आपल्या इथं जी असणारी टेंभुर्णीची MIDC आहे तिला अजून एक्सपांड करावं लागेल आणि त्याला अजून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उभा करू शकतो. त्याचबरोबर आपल्या भागाचे भूषण आहे उजनी धरण. ज्या उजनी धरणावरती 123 TMC धरण आहे, त्या उजनी धरणाच्या बाजूला असणारी 600 एकर जमीन आहे. त्या जमिनीवरती आपल्याला पर्यटन स्थळ डेव्हलप करता येईल. तिथं आपल्याला लेझर शो करता येतील, तिथं कारंजे करता येतील, तिथं बोटिंग करता येईल, तिथं प्राणी संग्रहालय करता येईल, तिथं ॲव्हेंचर पार्क करता येईल, अमेनिटी पार्क करता येईल, तिथं बॉटलिंग गार्डन, तिथं रिसॉर्ट्स करता येतील, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट करता येईल, कृषी पर्यटन करता येईल. याच्या माध्यमातून लोक विकेंडला तिथं राहायला येतील. विकेंड संकल्पना जशी आता आपण कोयना धरणावरती आहे, जायकवाडी धरणावरती आहे, आलमट्टी धरणावरती लेझर शो आहे, तशा पद्धतीचं त्या ठिकाणी उजनी धरणावर लोक राहायला येतील. आणि मग तिथं राहून पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतील, आई तुळजाभवानीला जातील, अक्कलकोट स्वामी महाराजांना जातील, शनी शिराळ्याला जातील, त्या ठिकाणी रांजणीच्या देवाला जातील. आणि मग तिथल्या पर्यटन स्थळ डेव्हलप झाल्यामुळं पुणे 1 तासावर आहे. विकेंडला लोक तिथे येतील, विकेंड साजरा करतील आणि देवदर्शन होईल आणि एक नवीन पर्यटकांना स्थळ उपलब्ध होईल. कारण आज पुणे आणि मुंबईची लोक लोणावळ्याला जातात आणि लोणावळ्यामध्ये खूप मोठी गर्दी झाली आहे भुशी डॅमवरती. उद्या नवीन पर्यटन स्थळ डेव्हलप झालं तर लोकांचा ओढा वाढेल. आणि विकेंडच्या कन्सेप्टमध्ये प्रत्येक दर आठवड्याला ह्या भागात 5 ते 10 हजार लोक जर आली आणि प्रत्येकाने 5 ते 10 हजार खर्चले तर ते अर्थकारण किती मोठं होईल आणि एक अर्थकारणाला बळकट येईल. या मतदारसंघातलं एक म्हाळुंग म्हणून गाव आहे, म्हाळुंगची दिवी आहे, त्याला तीर्थक्षेत्रात विकासात घ्यावं लागेल. आणि या सगळ्या बरोबर माझ्या मोठं विजन असं आहे की जसं दादांच्या काळात दादांनी पाण्याचं काम केलं तसं माझ्या काळात मला एक पाणीचं काम करावं लागणार आहे. आणि ते असं काम करावं लागणार आहे की भीमा नदीवरती आता आपल्याला हायड्रोलिक पद्धतीचे 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक पद्धतीचे बंधारे, ते फुलकम बंधारे करावं लागतील. त्याच्यातून उजनी धरणापासून कर्नाटक पर्यंत आपल्याला 20 ते 22 TMC पाणी त्याच्यात साठवण क्षमता वाढू शकते. त्याचबरोबर सीना नदीवर पण अशाच पद्धतीचे 10 मीटर उंचीचे बंधारे करून त्याच्यात 4 ते 5 TMC पाणी वाढेल आणि उजनी धरणाला एकूण पाण्याच्या मध्ये 25 ते 27 TMC पाणी वाढेल. त्याच्यामुळे सिंचनाचं क्षेत्र वाढेल आणि आदिकीच्या ज्या डोक्यात स्कीम आहे, ज्या गावांना अजून पाणी माढा मतदारसंघात पोहोचलं नाही त्या सगळ्या गावांना पाणी पोहोचवते. असा आमचा सर्वांगीण विकासाचा अजेंडा हे घेत असताना माढा मतदारसंघात आजच्या परिस्थितीला कुठंही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. तो अश्वारूढ पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्या ठिकाणी स्मारक, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक, महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक, सावित्रीबाईंचं स्मारक, जे जे महान संत होऊन गेले थोर संत, या सगळ्यांचं त्या ठिकाणी स्मारक करून एक ऊर्जा स्थान निर्माण करायचं देखील आमचा संकल्प आहे. आबा, तुमची व्यापक दृष्टी आणि विकासाचा व्यापक दृष्टिकोन निश्चितच स्वागतार्ह असाच आहे. परंतु राजकारणात जसं तुम्ही भारतीय जनता पक्षात गेलात, आलात, परत इकडं आलात, त्याच पद्धतीनं सध्या या निवडणुकीच्या काळात माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक तुमचे समर्थक जात आहेत, इनकमिंग आउटगोईंग
याचा काय परिणाम या निवडणुकीवर होईल का? आपल्याला देखील माहिती की पवार साहेबांच्या साक्षीत माझा प्रवेश झाला होता आणि ज्यावेळेस पक्षामध्ये सगळे निघून गेले होते, पक्षातले सगळे गेल्यानंतर त्या ठिकाणी मी पवार साहेबांच्या सोबत राहण्याचं ठरवलं आणि काकासाहेब साठे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सोलापूर जिल्ह्यात पिंजून काढला आणि त्या ठिकाणी संघटना उभा केली आणि इतक्या ताकदीनं काम केलं की त्या ठिकाणी ज्यावेळेस मोहिते पाटील साहेबांचा प्रवेश झाला आणि दोन्ही लोकसभेच्या जागावरती प्रचाराची धुरा हातात घेऊन त्या ठिकाणी घोडदौड करत असताना एवढं पक्षाच्या कामात वाहून घेतलं की समोरच्यांच्या नजरेत मी आलो आणि त्यांना मला थांबवणे हा एक मार्ग दिसला, का तर मी पक्षासाठी ताकदीनं काम करत होतो आणि मला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या वैयक्तिक काही अडचणी असत्या तरी मी त्या ठिकाणी स्वतः वेळ आली असती तर जेलमध्ये बसायची वेळ आली तर जेलमध्ये बसलो असतो, परंतु ज्या सभासदांनी विश्वासानं मला ज्या कारखान्यावर निवडून दिलं त्यांच्या सभासदांना मला धोका देणं हे माझ्यासाठी योग्य वाटत नव्हतं. मी सगळ्यांशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये मी भाजपामध्ये पाठिंबा दिला होता, मी प्रवेश केला नव्हता. त्यामुळं त्यानंतर माझे सर्व पर्याय खुले होते आणि मग पवार साहेबांनी देखील या सगळ्या अडचणींचा मी त्या ठिकाणी पवार साहेबांना सगळ्या सांगितलेल्या असल्यामुळं पवार साहेबांनी माझा सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि पवार साहेबांना आता महाराष्ट्रात नवीन पिढी घडवायची आहे म्हणून माझ्या पाठीवरती थाप मारली. आपण जसं दुसरा त्याला लागून प्रश्न विचारला की त्या ठिकाणी मतदारसंघात आउटगोईंग इनकमिंग सुरू आहे. आउटगोईंग इनकमिंगच्या मागचे काही कारण आहेत साहेब. आत्ताच्या परिस्थितीत समोरची लोक म्हणजे आपण म्हणायचो शिवसेना फुटली त्यावेळेस 50 खोके, आता मला असं वाटायला लागलंय की ह्यांचं 100 खोके आहे का जे राष्ट्रवादी फुटली त्यांची. कारण माझ्या मतदारसंघात मी बघतोय की त्यांनी रेट चार्ट ठेवलाय की ग्रामपंचायत सदस्य आहे 50,000 रुपये, उपसरपंच 1 लाख रुपये, सरपंच 2 लाख रुपये, पंचायत समितीचा माजी सदस्य 4-5 लाख रुपये, चालू असला तर 5-7 लाख, जिल्हा परिषद सदस्याला अमुक एवढे पद्धतीनं काम चालू आहे. आणि मग सोसायटीचा असला चेअरमन त्याला एवढे आणि ह्या सगळ्या अर्थकारणावरती आहे. परंतु आजची परिस्थिती राजकारणात कालच्या लोकसभेत पण बघितली आपण, सगळे नेते आमच्या सहित सगळे एका बाजूला होते पण लोकांनी मात्र पवार साहेबावर होते. ह्या निवडणुकीत देखील त्याच पद्धतीनं लोक पवार साहेबांच्या पाठीशी आहेत आणि नेते मात्र त्या ठिकाणी काहीतरी थैला उचलून एका बाजूला जाताना असं दिसतंय. आता सत्यता आम्हाला माहित नाही, ह्या गोष्टी मग आता या रेट कार्डवर काउंटर म्हणून तुम्ही पण काय रेट कार्ड काढणार काय? नाही, माझी परिस्थिती आणि त्यांच्या परिस्थितीत काय फरक आहे. मी या 2 वर्षात 30 महिन्यातच राजकारणात आलोय, मला अजून असे छक्केपण जे माहीत नाहीत आणि त्या बाबतीमध्ये समोरची लोक 30 वर्ष मुरब्बी आहेत. त्यांची फायनान्शियल कंडिशन त्यांच्या पुढं माझी खूप छोटी परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं की पवारसाहेब माझ्यासोबत असल्यामुळं आणि माझ्यासोबत जनता असल्यामुळं आणि जे माझ्यासोबत असणारे पदाधिकारी आहेत ते प्रामाणिक आहेत, जे त्यांना कोणत्याही अपेक्षेशिवाय परिवर्तन करायचे अशी लोक खूप मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीचे आहेत. त्यामुळं मला आता असलं काय करायची गरज पडते असं मला वाटत नाही. त्यांना ती करण्याची का गरज पडायला लागली तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता त्यांचे सर्वे त्यांना विरोधात आलेत आणि ते निवडून येत नाहीत असा त्यांना त्या ठिकाणी साक्षात्कार झालाय, म्हणून त्यांना असे करावं लागतात. मी निवडून येतोय, माझ्यासोबत असलेले माझे सहकारी आहेत, माझे जे पदाधिकारी आहेत ते एकदम प्रामाणिकपणे पवार साहेबांसाठी काम करतात. मी त्याचा एक धागा आहे. आबा, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील गट आणि शिंदे गट असं पारंपरिक राजकीय संघर्ष चालल्याचं दिसून येतं. आता मोहिते पाटील गट नव्यानं कात टाकून पुढं येतोय आणि त्यातले तुम्ही एक प्रमुख शिलेदार म्हणून पुढे येत आहे असं म्हणायचं. त्या ठिकाणी आकस बाळगला नाही. दादांनी सगळ्यांना मोठं केलं, सगळ्यांच्या पाठीवरती हात ठेवला. त्या पद्धतीने या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीचं काम करत आले.
आणि दादांचं नेतृत्व सर्वसामाजिक असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील ते लहानपणापासून आकर्षित करणार नेतृत्व आहे. आणि आता त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी पण काम केलंय ना आता देखील काम करायला संधी मिळते. आणि जे म्हणून त्यांच्यासाठी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पार्टीसाठी असेल, हे या ठिकाणी भविष्य काळात देखील आम्ही ताकदीनं करू. आणि परत एकदा या देशामध्ये पवार साहेबांनी परिवर्तनाची लाट सुरू केली. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आता परिवर्तन होणार आहे आणि मोठ्या दादांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या सोबतीनं या जिल्ह्यात देखील परिवर्तन होईल. आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी जिल्ह्याची सुसूत्रता आणण्यासाठी मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. आमच्या खूप खूप शुभेच्छा. आबा आपल्याला राज्यातले पत्रकार आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं मी अभिजित आबांना खूप खूप शुभेच्छा देतो. एक नव्या पिढीतला नवा दृष्टिकोन घेऊन निघालेला तरुण म्हणून त्यांच्या हातून चांगलं काम सातत्यानं घडत राहो अशा प्रकारची प्रार्थना श्री विठ्ठल चरणी तमाम पत्रकारांच्या वतीनं करतो. नमस्कार. जय हो.